हे चांगलं काम विकासाचं या ठिकाणी सुरू होतंय। यापूर्वी देखील मी आळंदीला अनेक वेळा आलो। अगोदर आपण त्या महाद्वाराचं भूमिपूजन केलं, कलशारोहण झालं। त्यामुळे आळंदीमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला एक मनाला एक समाधान आणि आपल्याला वाटतं आपल्या घरीच आलोच आहे। अलंकापुरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याचा सोडला संकल्प। आळंदी नगर परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत विविध विकास कामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन आणि शुभारंभ। आळंदी येथील ज्ञानपीठ स्थापनेचा प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे। यावेळी मराठी भाषा मंत्री उदय सामंत, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, आमदार बाबाजी काळे, आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे मुख्य विश्वस्त योगी निरंजननाथ आदींची उपस्थिती। आणि त्यांच्या वतीने आपल्या चाललेल्या बैलगाडा घाटासाठी एक बुलेट या ठिकाणी त्यांनी बक्षीस दिलेले आहे। टाळ्यांच्या गजरात बाबांचं या ठिकाणी स्वागत करावं आणि आपण कोणाला आशीर्वाद द्यायचा हे आपण ठरवणार आहोत। परंतु हे होत असताना सर्वच आमच्या मित्रमंडळींना सहकार्य करावं अशा प्रकारची नम्र विनंती करतो। बैलगाडा शर्यतीला नवा आयाम देत शर्यती वेगळ्या उंचीवर पोहोचवणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल बाबा राक्षे यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची आठवण करून देत बैलगाडा मालक शौकीनांना घातली साथ। रेटोड येथील चारुंबा महाराजांच्या उत्सवानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यती घाटात शर्यत जिंकणाऱ्या बैलगाडा मालकांसाठी बुलेटची बक्षिसी। आपल्या हटक्या आणि सहज शैलीत बोलून बैलगाडा मालकांची जिंकली मन। पुणे नाशिक महामार्गावर राजगुनर चाकण मोशी दरम्यान वाहतूक कोंडी। नित्याच्या ट्रॅफिक मध्ये दिवाळी सुट्टी आटपून गावाकडून शहराकडे निघालेल्या चाकरमान्यांची कोंडीत पडली भर। पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर दिवसभर वाहनाच्या कोसोदूर रांगा, प्रवासी हैराण, वाहन चालक मेटाकुटीला। खेड तालुका ट्रेकिंग ग्रुपची स्वच्छतेसाठी धडपड। कळसुबाई शिखर रांगेतील अकोले तालुक्यातील कुंजीर गडावर प्लास्टिक मुक्तीची विशेष मोहीम। गड रक्षणाची नवी पिढी डोंगर कड्यावर। खेड ट्रेकर्सनी कुंजीर गडावर राबवली स्वच्छता मोहीम। गड स्वच्छ निसर्ग वंदनीय या संदेशासह खेड ट्रेकिंग ग्रुप कडून कुंजीर गडावर स्वच्छतेची हाक। राजगुन्नर चाकण परिसरात रविवारी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। जोरदार पावसामुळे व्यापारी विक्रेत्यांची तारांबळ। बाजारपेठ रस्त्यालगतच्या विक्रेत्यांची धावाधाव। जोरदार पावसामुळे सकल भागात साचले पाणी। काही मिनिटात रस्त्यावर पाणीच पाणी। पुणे नाशिक महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहन चालक हैराण। अवकाळी पावसामुळे वाहतूक कोंडीतही पडली भर। पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी राक्षवाडी गावचे पोलीस पाटील पप्पू भीमाजी राक्षे यांना संधी। राज्य गाव कामगार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, दौंडचे आमदार राहुल कुल, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष साहेबराव राळे, महिला आघाडी पोलीस पाटील अध्यक्षा तृप्ती मांडेकर, पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश शेडगे आदींची उपस्थिती।